हा ना, पुढे तर बोलणं द्या ना तुम्हाला, मला पुढे तर बोलून द्या ना. हा ते का व्हायना, पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना मग. आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का मग? हा दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय, माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही नाही नाही, इतक्या जवळ आहे का? अरे हा मग लढायचं ना, मग जिंकून सुद्धायचं असं नाही. मग हा उठलं की पळायला असं नाही. मग गाफील वागायचं नाही. गाफील आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असलं नाही वागायचं. मग मी तुमचंच पोरग आहे, फक्त डाव टाकले म्हणून इतपर यशस्वी झालंय. फक्त डाव टाकले, ताकद नाही माझ्या अंगात, फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झालंय. गडबड गोंधळात माणूस फसतो. मागा पुढे बघून चालायचं. काटा आहे का? चिखल आहे का? पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपयश होत नाही. कधीच. तयारीला लागा, तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही. त्याचं कारण बी सांगतो. आपलं सगळं खरं असतं. कारण असं 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? थांबा ना, त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता. मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ. आरक्षण पाहिजे, मोकळं माघारी येत नाही दादा. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करा, नाही तर बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य आहे का? फक्त शांततेत, शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मुलाला. मी तुमच्या जीवावर करतोय. मला फसवायचं नाही. मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हातवर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? आणि बसा खाली. आता पुढचं नियोजन सांगतो ना मी. कसंच आरक्षण देत नाही बघू. हा बघा, आता शांततेत आहे का? आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. पटापट कापस वेचून घ्या. घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका. शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली, तेवढी ऐका. अंतरवालीहून पायी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार.
मध्ये बाकीचे जॉईन होत चला. हा पायी जनसागर उसळणार आहे. जसा आता बीडचा बघितला मी तिथून पुढे बदललं बरं का. हा आधी नव्हतो अरे सगळं जामच आणि मग पेपेत जायचं डांबराने चट्टीत थेट मुंबई त्या आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार. मराठे भेटायला येणार कसं काय तुम्ही येऊन देणार नाही. मग त्यांना जे जे बघायचं ते बघते. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो. आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय. कोणी जर ढोळण करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो जर जाळपोळीचा उद्देशाने असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. ते रस्ता करा त्यांना दुखतंय वाटतं. अँब्युलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेनं अँब्युलन्सला आणा. चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं. बाकीचे खाली वासा रे, त्यांना रस्ता करा. बाकीचे उभा राहू नका, त्यांना जाऊ द्या. अँब्युलन्स या आंब्याकडे व्यासपीठाच्या उजव्या हाताला आणा. मला बारीक देण असतं भाऊ. उगाच समाजाला मायबाप नाही मानलं. मायबाप तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करू द्या, आपल्याला देणं घेणं नाही. सरकारने ते पोलिस बघतील. आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंवा तयार करा. सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही. कोणाचं बंद पडू तिकडं काही होऊ. त्याने फक्त आपली संडासची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तितके नाही. मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे आहेत आपण. म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या. त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याला उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, भांडा नाही, काही नाही नुसती मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचंच नाही. तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव खायचं आणि रेटून 3 टाइम तिथंच झोपायचं. पोरग सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दे, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं नाही यांनी. मग मराठी बी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारी फक्त शांततेत. कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे. सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्ष ठेवा. कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही. आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो, हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही. त्यांच्यात या पोलिसाचा दोष नाही हो. ते 2-4 जण तिथं आहेत का, 4-5 जण येतं ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत. नाव मला माहिती आहे बरं का. मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे. त्यांना तर आयुष्यभर गुलाल लागू देऊ नका. आयुष्यभर त्यांचं नाव मी सांगतो. मराठ्याच्या मुळावर कोण. या चंपावती नगरीतून आणखी घोषणा करतो. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभं राहा. हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची. जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर
महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील. सगळ्यांनी ताकदीने मदतीला या. त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले. तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला या आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून. नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही. यामध्ये आणखी दुसरी घोषणा करतो. या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात. त्याच्या हात देता आलं तर बघा. नसता तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यातल्या आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार. तुमचा आमचा विषय बंद. चर्चा सुद्धा त्यानंतर बंद. कारण आम्हाला मुंबईला यायची हवस नाही. आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला. जर तुम्ही त्याचा हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत. आम्ही तर सगळे उपटून फेकले जात. मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे का? कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत. आपल्या घरचे व्यवस्थित करा. कारण हे काय आपण जरा दिवस तयारीला पाहिजेत. तिथं गेलो तर माघारी आलो असं नाही. मी मेलो तर मागं फिरत नसतो. आता नाही. माई बापा हो मार्ग सांगतो ना दमत नाही वाजायला अवघड खेळ हो. दमच धरीत नाही. दोनशे कवी दम निघतच नाही. त्यांना असे तरतराच करते ते. आणखी एक या बीड नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही. कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही. तुम्हाला हे मान्य आहे का? मराठ्यांच्या परस्पर नाही. आमच्या बैठका इथं चला त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं. बेताडा फेताडाचा हात नाही. कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं. कोणीच. मराठ्यांच्या संघ चला. मराठ्यांच्या सोबत चला. वेगळे पण दाखवू नका. तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टक्कूचे घेऊन. माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटोळ झालंय. आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा. मराठ्यांचं कल्याण करू लागा. मराठ्यांच्या सोबत राहा. इथं कोणी नेता फेता नाही आणि कोणी नेतृत्व नाही. मी बी मला मानत नाही. नसतात मग हवात उडाला असतो नसतो. मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही. ते लय टेन्शन घेतात फुल. आता फुल टेन्शन आलं असं त्यांना. फुल तारीख केली म्हणलं अगं बा म्हणतात लयच बेकार केला कार्यक्रम आता. आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप आहेत. मी तुमचा पोरग आहे. शब्द बदलतो का मग? आता 20 ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे. दाना 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 दाना. फक्त शांततेत काना निघायचं. कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो. हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात. नाही मार्ग 2-3 दिवस सांगून आता ते शोधा लागेल कुंकडून जायचं कसं जायचं. कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात. कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं. ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं तिकडून नको. इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला. ते नाही का ते लयच पळतो लयच बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का? मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं? हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला? मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणता का? मी काही वाईट डिसिजन घेतलं का? माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कसं काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं. मला बघायला आपले मायबाप समाज पाहिजे.
ते बघायला येणार ना, मग ट्रॅक्टर येऊ दे नाही तर रिक्षाने दे, तुला काय करायचं रे? आणि तू आडीवर त्याचा ट्रॅक्टर, तू नुसतं ट्रॅक्टरच आडीव, मग सांगतो तुला आडीव तू ट्रॅक्टर कसा आडीवतो ती ट्रॅक्टर आडीवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, फजिती आमची होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार आम्ही, तू आमचं ट्रॅक्टर आडीणार येवर तू आडायला. त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही, हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आणि आंदोलन आणायचं आपल्या गोडीत. त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची, खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. कांदे खायला ते येवल्याचं एअरपोर्ट राहून द्या, असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघतो तो ऐकड मजा बडबड, मी झरंगे पाटलाला काय करणार आहे, पाठिंबा देतो. काय देतो रे? पाठिंबा देतो. बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना, काही नादी लागायची गरज आहे का? ज्ञान देण्याचं आज काय काल कळलं असं, त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं फुलं तर डोक, आणि त्यांना नाही पचत खाल्लेलं ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत. मराठ्याचा नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत. शहाणा होय, आमच्यापासून लांब जाय, मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला, एकट्या बीड जिल्ह्यात. तू आमच्या नादी लागू नको. जाहीरपणानं सांगतो, 20 जानेवारीची तयारी करा, पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू, पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही. रोड मोकळे ठेवा, बसायची व्यवस्था राहून द्या, नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे कूच केली, मराठे जर मुंबईकडे निघाले, तर या मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी न फिरणार, आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. कोणाला अडवायचं ते आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षणच द्यायचं. मराठे दंड थोपट तयार आहेत. मराठ्यांनी फक्त शांततेत चला. तुमच्या शांततेचे नुसते धूळ जर उडाली तरी सरकार मुंबईत सुद्धा राहणार नाही, सगळं आपण आपल्या गावाकडे येणार. फक्त तुम्ही शांततेत चला. माझी सगळ्याला विनंती आहे, शांततेत आंदोलन करा. आणि आता मावशी होत तुम्हाला कामी, तुम्हाला आवाज येतो का नाही? आता तुमच्याकडे बी काम आहे. आम्हाला जर उली तिले त्रास दिला आणि तिकडं बा वा 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 तुम्ही घरी या. भांडणं कसं खेळायचं तुम्ही? नळा भांडेन हानी, भांडच हानीन म्हणते. आम्ही तुमचे पोरं तिकडे आहेत, आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडे आम्ही संगच, आणि मथुराला बी नेणार आहेत. आता तुम्ही जर तिकडं पोराला काही धक्का लावत शकत नाहीत आता, कारण 5 कोटीच्या नादी 6 कोटीच्या नादी लागणं मग ते इटा राहायच्या नाही. त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही. पण पडले कदाचित तर का करायचं? आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा तुम्ही. सगळ्या मेल्या म्हणा, तू काय आला चप्पल काढता का नाही? आमच्या पोराला तिकडे त्रास द्यायला लावतो, तू इथं राहतो. तो आसामलाच गेला पाहिजे, मध्ये राहिलाच नाही पाहिजे. तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो. लढाईत जिंकायचं यावेळेस. आता कस काय पोराचं वाटोळ करतात बघूच. आता यांच्याकडे किती बळ एकदा मराठ्याला बघायचं, आता काढून द्यायला बाहेर. यांनी लय लपून ठेवलेले, कुठे कुठे काय काय ठेवलेलं ना. यांना यांची शक्ती मराठीच आता बाहेर काढणार. दाखवाच म्हणा तुम्ही. आता नसता सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असतील. एका तरी पोलिसाला त्रास झाला का? मग तुम्ही मराठ्याला डाकच काला होता. पोलिस निवांत बसून होते, मी बघितलं. काही येड्या बाबळे खाली होते, काही लिंबा खाली होते, निवांत बसून होते. काही त्रास झाला का? मुंबईला जर पोरं निघाले मागणीसाठी यायले,
त्रास देऊ नका, शांत राहा. संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो, आम्ही रेटून घेणार त्या आभारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही तुम्हाला. तो आज घरी जेव म्हणून ना ट्रॅक्टर नेऊ नका, त्याच्यात तिथे जाऊन द्या आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चाल, मी तर उपाशीचे, मी तर उपोषणच करणार आहे, कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही. गनिमी काव करायला आपल्या संघ, आपल्याला काय तर गनिमी काव करावं लागू का नाही. तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना, आणखी मी आतलं सांगत नसतो. तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष फसले की नाही तुम्ही आम्हाला गोड बोलू. आता मग आम्ही गदली सुतळीक वाटलो का मराठी तुम्हाला. जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय, जर बाप म्हणला ना पोराला तू आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय, हे काय करतं बैल घेतं शेतात जातं उसा लग्नाला जातं. ते म्हणतो आमचा नाम्या तिकडे दिसत नव्हता, कसं काय लग्नात आला. नाम्याने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात. मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का, तुम्हाला माहित बी नाही आग्यामुळे कोणकोण घुसले कोणकोण बाहेर निघालं. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची, आपल्याला निघायचं शांततेत. मी तिथं आमरण उपोषण करतो, माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे. तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला, आमचा मोडीत काढू शकत नाहीत तुम्ही काय. आणि सरकारला दुसरी एक विनंती, आरक्षण द्या, महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या. जेवढे पोरं तरसालेत आमचे सारथीचे ते 5,000 आहेत, ते पुऱ्यामध्ये घ्या. सारथीला वाढू बजेट द्या, महामंडळाला द्या, सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा, हे सगळं सुरू करा काचा काचा, तरच तुमचं आमचं जमत आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो, दरवर्षी पागल समजतो का रे. हा आता खेटायचं कोणाला. आता बघच तू काय होतंय. ते येडपटाला म्हणा नीट राहा, आता मध्ये बोलू नको, गप झोप. जर का आड वाटेल आला येडवण करायचं नाही. मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय, शांततेचा घेतलाय, कायदेशीर मार्गाचा घेतलाय. आमरण उपोषण इतकं देशात कोणतं शांततेचं आंदोलन असू शकत नाही. आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय, चांगला निर्णय आपला आहे. फक्त तयारी करा, तोपर्यंत शेताला पाणी द्या. तुमच्या हातात 10-15 दिवस आहेत, कापसं ठेवू नका, इकून बी टाका लगेच, पण पैसे संग घेऊ नका. आई बापाला द्या, बिगर पैशाचं जायचं काना काना, पैसे खर्चायचे नाही. एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका. मोबाईल संग घ्या, फक्त फोन फक्त नीट लावा, नाही तर मग काही वेगळेच लावतात. नीट राहा. रोजने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं. त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायच्या आत आरक्षण द्या गाड्यानं. हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय. नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊन दे, तुमच्या पाया पडत होतं, काहीतरी करा बाबा पटकून. नसतात त्यांना, त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे, लय मोठे नाहीत. जेवण आपण घेणार आहेत, पांघऱ्या जाथरून आपण घेणार आहेत, सगळं आपण घेणार आहेत. फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय, कारण ते नैसर्गिक आहे, ते माघारी येऊन करू शकत नाही. तेवढी एक सोयी करा. एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढे पण बसत असतो. आम्ही लाजत पुजत नसतो, आम्ही पाठच सुरू करू. मग लाजायचं काय काम आहे का. आता त्याला काय, आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना. ते तुला सांगून कुठं जावा, तिथं घर पाहुण्यात असतात म्हणलं असतं, पाहुण्या तो पा पडतो उची घेऊ दे 5 मिनिटं. पाहुणे नाही आमच्या तिकडं कोणी.